मंडळी, जंगलात जर एकाच वेळी समोरासमोर आले, एकीकडे भारताचा सर्वात शक्तिशाली शिकारी वाघ आणि दुसरीकडे चपळ, शांत आणि सर्वात धोकादायक शिकारी बिबट्या, दोघांमध्ये जर खरोखरच लढाई झाली तर कोण जिंकेल? शक्ती जिंकेल की वेग आणि बुद्धिमत्ता? आज आपण जाणून घेणार आहोत जंगलातील सर्वात मोठं रहस्य, बिबट्या वर्सेस वाघ, अंतिम सामना. पार्ट 1. वाघाची ताकद. सर्वात आधी पाहूया वाघ. वाघ हा पृथ्वीवरील सर्वात मोठा आणि शक्तिशाली मांजरवंशीय प्राणी आहे. एका प्रौढ नर वाघाचं वजन 250 ते 300 किलोपर्यंत असू शकतं. त्याच्या एका पंजाच्या फटक्यात मोठं हरिण किंवा रानडुक्कर क्षणात खाली पडतो. वाघाची जबड्याची पकड इतकी मजबूत असते की तो हाडं मोडू शकतो. त्याचा वेग जरी कमी वाटला तरी तो अचानक हल्ला करण्यात मास्तर आहे. तो एकदा शिकार पकडली की ती सुटणं जवळपास अशक्य असतं. म्हणूनच शक्तीच्या बाबतीत वाघ हा निर्विवाद राजा आहे. पार्ट 2. बिबट्याची ताकद. आता पाहूया बिबट्या. वजनाने लहान, साधारण 60 ते 90 किलो. पण बिबट्या हा जंगलातील सर्वात चतुर आणि चपळ शिकारी मानला जातो. तो झाडावर चढण्यात मास्टर आहे. तो स्वतःपेक्षा दुप्पट वजनाची शिकार झाडावर ओढून नेऊ शकतो. त्याचा वेग आणि अचानक हल्ल्याची पद्धत अविश्वसनीय असते. बिबट्या कधीच सरळ ताकदीवर लढत नाही. तो बुद्धी वापरतो, लपतो, वाट पाहतो आणि योग्य क्षणी हल्ला करतो. जर दोघे समोर आले तर? आता मोठा प्रश्न. जर जंगलात वाघ आणि बिबट्या एकमेकांसमोर आले तर? वास्तविकतेत असं कधीकधी घडतं. पण आश्चर्य म्हणजे बिबट्या बहुतेक वेळा वाघाशी लढतच नाही. तो पळून जातो. कारण त्याला माहिती असतं ही लढाई जिंकणं शक्य नाही. बिबट्या का पळतो? कारण साधं आहे. वाघाची ताकद बिबट्यापेक्षा 4 ते 5 पट जास्त असते. वाघाचा पंजा बिबट्याच्या शरीराला एकाच फटक्यात गंभीर जखम करू शकतो. वाघाची जबड्याची पकड खूप शक्तिशाली असते. म्हणूनच थेट समोरासमोर लढाईत वाघ जिंकण्याची शक्यता 90% असते. मग बिबट्या कसा वाचतो? पण याचा अर्थ बिबट्या कमजोर नाही. तो हुशार आहे. तो वाघाच्या क्षेत्रात जास्त वेळ राहत नाही. तो झाडांवर राहतो, रात्री शिकार करतो आणि शक्यतो वाघापासून दूर राहतो. यालाच म्हणतात सर्व्हायव्हल इंटेलिजन्स. वास्तविक घटना. वन विभागाच्या अहवालानुसार ज्या भागात वाघांची संख्या वाढते तिथे बिबट्यांची संख्या कमी होते. कारण वाघ बिबट्यांना मारू शकतो. म्हणून बिबट्या जाणून बुजून मानवी वस्तीच्या जवळ राहू लागतो. होय, यामुळेच आपल्याला गावाजवळ बिबटे जास्त दिसतात. जर बिबट्या लढायलाच उतरला तर? आता कल्पना करा, बिबट्या पळत नाही, तो लढायला तयार झाला. तर काय होईल? तो वाघावर थेट समोरून हल्ला करणार नाही. तो मागून मान किंवा पायावर हल्ला करेल. पण वाघाची त्वचा जाड असते, त्याची ताकद जास्त असते आणि एका चुकलेल्या क्षणी वाघाचा एकच फटका बिबट्याला संपवू शकतो. फायनल वर्डिक्ट. म्हणून अंतिम निकाल असा: सरळ लढाईत वाघ जिंकतो, पण जगण्यात बिबट्या जिंकतो. कारण तो लढाई टाळतो आणि जंगलात सर्वात मोठा नियम आहे, जो जगतो तोच खरा विजेता. मंडळी, जंगलात ताकद महत्त्वाची असते, पण बुद्धी आणि संयम त्याहून मोठं शस्त्र असतं. तुमच्या मते खरा राजा कोण? वाघ की बिबट्या? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच रोचक आणि धक्कादायक वन्यजीव माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.